प्रेक्षको नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नम प्रजापतीः हरिर्विप्र शरीरस्तो भोंगते भोजयते हरिः. आपल्या वेदांनी आपल्या शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे की देणारा अन्न देणारा हरी असतो, अन्न ग्रहण करणारा म्हणजे ते अन्न घेणारा हरी असतो आणि आपण जे अन्न खातो ते सुद्धा हरीच असतं. म्हणजेच अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. हे अन्न आपल्या शरीरात जातं, पोटात जातं, आपल्याला रोजच्या कार्यक्रमासाठी कार्यासाठी ऊर्जा देतं, आपल्याला शक्ती देतं. परंतु काही वेळेस काय होतं की काही आजारांमुळे आपल्याला या अन्नाचं ग्रहण करणं किंवा ते पचन करणं शक्य होत नाही किंवा अशक्य रोगांमुळे किंवा दुर्धर आजारांमुळे यामध्ये अडचण निर्माण होते. अशा वेळेला आपण तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं असतं. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमाचा आपला विषय आहे पचन संस्थेचे कर्करोग, निदान आणि उपचार. आणि या विषयावर बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय डॉक्टर किरण जाधव यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. प्रेक्षक हो, डॉक्टर किरण जाधव हे बीजे मेडिकल कॉलेज इथे शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतात. गेली 14 वर्ष ते त्यांची अविरत सेवा इथे देत आहेत आणि विशेषतः ससून रुग्णालयात मुख्य शल्यचिकित्सक आहेत आणि कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांचे अनेक शस्त्रक्रिया त्यांनी लीलया पार पाडलेल्या आहेत. अनेक रुग्णांना त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं पेपर प्रेझेंटेशन सुद्धा झालेलं आहे. तेव्हा आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की पचन संस्थेचे कर्करोग, त्याचं निदान आणि उपचार कशा पद्धतीने केलं जातं. डॉक्टर, जसं मी सांगितलं की आजचा आपला विषय आहे पचन संस्थेचे कर्करोग, त्याचं निदान कसं केलं जातं, त्याचे उपचार काय काय आहेत. तर सुरुवातीला आपण प्रेक्षकांना सांगूया की कर्करोग म्हणजे नेमकं काय. कर्करोग हे नाव ऐकलं तरी रुग्ण आणि त्याचे नातेवाईक 50% खचतात, भीती वाटते, घाबरलेले असतात. तर कर्करोग हा एक अशा प्रकारचा आजार आहे की ज्या आपल्या शरीराच्या ज्या पेशी असतात त्या अनियमितपणे जेव्हा त्यांचं विभाजन होतं तर त्या लवकरात लवकर विभाजित होऊन मोठ्या प्रमाणात, म्हणजे जसे आपल्या पेशी नेहमी विभाजित होऊन शरीराचा भाग तयार होत असतो किंवा वाढ होत असते, त्याऐवजी ही वाढ खूप लवकर होते, जलद गतीने होते. आणि त्या पेशी ज्या आहे ह्या शरीराच्या पेशींच्या व्यतिरिक्त पद्धतीने डेव्हलप झाल्यामुळे जी गाठ तयार होते त्याला कर्करोग असे म्हणतात. पण मग याची लक्षणं काय असतात, म्हणजे एखाद्या पेशंटला कशा पद्धतीने कळू शकतं किंवा तो डॉक्टरकडे कुठल्या स्टेजला येतो किंवा तो काय तक्रारी घेऊन येतो तुमच्याकडे. सहसा आपण आता बघितलं शरीराच्या प्रत्येक भागात कर्करोगाची गाठ होऊ शकते, बरोबर. परंतु आपण आजच्या विषयाप्रमाणे विचार केला पोटाच्या कर्करोगाचा, तर त्या पोटाच्या कर्करोगात सहसा 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या म्हणजे पोटात सूज येणे, दुसरी गोष्ट उलटीसारखं वाटणे किंवा उलटी होणे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन, म्हणजे संडास न होणे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, जर समजा कर्करोग हा वरच्या पोटाच्या भागातला असेल, म्हणजे छोट्या आतडे किंवा जठर या ठिकाणाहून असेल, तर याची जी लक्षणे आहेत मोस्टली दाखवताना प्रथम अन्न न व्यवस्थित घेता येणं, उलटीसारखं वाटणं, पोट गच्च होणं किंवा वरच्या भागात गाठ असल्यासारखं वाटणं. त्याऐवजी जर खालच्या भागात म्हणजे मोठ्या आतड्यात किंवा गुरुद्वाराच्या ठिकाणी जर कर्करोग असेल तर त्यावेळेस अगोदर जे काय आपण अन्न खातोय, रुग्ण जे अन्न खातोय ते हळूहळू खाली जात आहे, परंतु एका
ठिकाणापर्यंत मोठ्या आतड्यापर्यंत गेल्यानंतर ते पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे पहिले पोट फुगणार, कॉन्स्टिपेशन होणार आणि मग उलटी होणार. म्हणजे हा उलट क्रम त्यात दिसतो. त्याचबरोबर आता ही लक्षणं बऱ्याच गोष्टींमध्ये आढळतात. परंतु काही रुग्णांना समजा की खूप वजन कमी झालंय, 3-4 महिन्यातच वजन कमी झालंय, प्रयत्न डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या औषधांमुळे आणि स्वतः केलेल्या प्रयत्नांनीही वजन वाढत नाहीये, प्रतिकार शक्ती कमी होत चाललीये, वीकनेस जाणवतोय, संडास वाटे काळपट संडास होणे किंवा रक्तस्राव होतोय, रक्ताच्या उलट्या होत आहेत, अशी काही लक्षणं आढळली तर आपण लवकरात लवकर निदान करून घेणं हे महत्वाचं ठरतं. बरोबर आहे. म्हणजे कधी कधी छोट्या मोठ्या पोटदुखीच्या तक्रारी असू शकतात किंवा ऍसिडिटी होतीये, जळजळ होतीये असं पण म्हणतो. मग तेवढ्या पुरता उपाय करून किंवा काही वेळेस घरगुती उपाय करून होतं रुग्णांना बरं वाटतं. याच्यातच ऍड ऑन करायचं म्हटलं तर कर्करोग हा स्वतःहून कुठलेही लक्षणं दाखवत नाही. बर जेव्हा तो मोठा होतो त्यामुळे त्याच्या आजूबाजूचा जो अवयव आहे तो दाबला गेला किंवा त्याच्यात तो प्रसार होऊन तो खराब झाला. जसं सांगायचं झालं, पित्ताशयाच्या जवळ जर गाठ असेल, पित्ताशयाची नळी दाबली गेली म्हणून पित्त ज्या शरीरात येऊन अन्न पचनाला मदत करावी त्याऐवजी ते पित्त शरीरात जात आहे म्हणून त्याला पिवळसर, त्वचेला पिवळसरपणा आला, लघवी पिवळसर होते, संडास पांढरी होते. तर असं काही लक्षात आलं. मग ह्या गोष्टीवरून आपण जेव्हा डॉक्टर आपल्याला सोनोग्राफी किंवा काही चेक करायला लावतात तर आजार हा पित्ताशयाचा नसतोच, तर तो पॅन्क्रियासचा असतो. किंवा आजार हा छोट्या आतड्याचा असून तिथली जी काय त्याच्यामुळे होणारा लिम्फ नोड आहे तो तिथे प्रेशर करत आहे. अशा पद्धतीने जी वागणूक ही कर्करोगाची असते. बरोबर आहे, बरोबर आहे. मग हे जे कर्करोगाचे प्रकार आहेत म्हणजे आपण म्हणतो पचन संस्था, तर अन्ननलिकेपासून गुदद्वारापर्यंत सगळे अवयव या पचन संस्थेमध्ये सामील होतात. तर मग या अवयवांचा कुठल्या पद्धतीने विभागीकरण केलं जातं की हा या पद्धतीचे 2 अवयव तिथे वरच्या बाजूचे, मध्यभागीचे किंवा खालचे, असं कसं त्याचं विभाजन केलं जातं? आता सायंटिफिकली म्हटलं तर ज्याप्रमाणे बाळाची ग्रोथ होते त्याप्रमाणे ज्या वाढ होत असताना ज्या रक्तवाहिन्या प्लासेंटापासून येत असतात, ज्या विभाजित होतात त्याप्रमाणे आपण डिव्हिजन करू शकतो. दुसरी आणि साधारण आपण सामान्यपणे विचार करायचा म्हटला तर फुफ्फुसांच्या खालच्या बाजूला जे काही अवयव येतात, उदाहरणार्थ इसोफेगस म्हणजे वरच्या अन्ननलिका, जठराचा भाग, डिओडिनम म्हणजे छोट्या आतड्याचा पहिला भाग, हे झाले अन्न जाण्याच्या मार्गातले प्रकार किंवा छोट्या आतडे. त्याचबरोबर जे अवयव अन्न पचनासाठी मदत करतात म्हणजे उदाहरणार्थ पॅन्क्रियास, गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाची पिशवी किंवा लिव्हर, यकृत आणि स्प्लीन, हे वरचे अवयव असे धरले जातात. दुसरी गोष्ट मोठ्या आतडे आणि गुदद्वार आणि अॅनल रिजन हा भाग जो आहे, त्याचबरोबर पेल्विक म्हणजे खालच्या भागात जिथे युरिनरी ब्लॅडर, लघवीची पेशवी, स्त्रियांमध्ये युट्रस बाळवण्यासाठीच्या, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लोअर ॲब्डॉमेन ह्या विषयात घेतो. बरोबर आहे. तर अन्ननलिकेच्या कॅन्सर पासून जठराच्या कॅन्सर पर्यंत कशा पद्धतीची वेगळी लक्षणं असतात का किंवा असू शकतात? आता ही लक्षणं आपण जशी आपण पूर्वी जे कॅन्सरची काय लक्षणं असू शकतात चर्चा केली त्याप्रमाणे जेव्हा वरच्या भागात म्हणजे अन्ननलिकेला म्हणजे इसोफेगसला जर ती गाठ असेल तर मुळातच जे काय अन्न आपण पुढे ढकलतोय इट इज अ पाईप, फूड पाईप असं जे आपण मराठीत कॉमन लँग्वेज मध्ये फूड पाईप म्हणतो. जर पाईपच चॉकअप झाला असेल तर जे आपण काही खाणार आहे ते जाऊच शकत नाही. म्हणजे जशाच्या तशा पद्धतीत काहीही डायजेस्ट न होता ते बाहेर निघणार आहे आणि ते जेवल्या निघणार आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा जाणवतं तेव्हा हे फूड पाईप कुठेतरी ब्लॉक होतोय, कुठेतरी त्यात गाठ आली आहे किंवा तो बारीक झालाय गाठीच्या जखमेमुळे, अशा पद्धतीने आपण विचार करू शकतो. दुसरी गोष्ट जठराचा जेव्हा असेल तर जठर त्यानंतर पित्त येतं म्हणून उलटीमध्ये पित्त प्रमाण दिसत नाहीये. याचा अर्थ जठराच्या भागात कुठेतरी कॉम्प्रेशन होत आहे किंवा कुठेतरी तिथे गडबड आहे ज्यामुळे त्या गाठीमुळे येणारं पित्त पुढे येत नाहीये. म्हणून आपण लक्षात घेऊ शकतो की ही गाठ जठराकडे असू शकते. बरोबर. दुसरी गोष्ट बाकीचे जे कॉमन सिम्पटम आहेत ते सगळ्यांसाठी आहेतच. वीकनेस असणे, शरीराचे म्हणजे वजन कमी होणे किंवा इम्युनिटी कमी होणे, ह्या गोष्टी आहेत. जर छोट्या आतड्याकडे हा भाग जात असेल किंवा ही गाठ असेल तर हे पित्त जे आहे हे थोडं रिफ्लक्स होऊन जठरामध्ये पण येत आहे. म्हणून त्यावेळेस आपल्याला साधारणतः जठर
आणि त्याच्या पुढच्या भागात असलेली गाठ बर हे जाणवण्यासाठी थोडी मदत होऊ शकते त्या उलटीच्या रंगाची. पण जर उलटीत जर रक्त पडत असेल, उदाहरणार्थ कसं आहे की आपण जे म्हटलो ही जी गाठ आहे ही जे विभाजन हे नैसर्गिक नाहीये, बरोबर आहे. अनैसर्गिक असल्यामुळे एक साधारण काहीतरी कालावधीनंतर त्या गाठीवरच्या आवरण फुटतात आणि त्या फुटलेल्या आवरणामुळे रक्तस्राव होण्याची क्षमता असते. बरोबर. मग त्यामुळे रक्ताच्या उलट्या होणं हेही त्याच्यात जाणवतं. मग जठराच्या कॅन्सरचे असे विशिष्ट काही रुग्ण तुम्ही ज्यांची शस्त्रक्रिया केलेली आहे किंवा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली आहे, तर त्याचा काही वेगळा अनुभव आहे का? बऱ्याच वेळेस कसं होतं ना की आता आपण ह्या जठराच्या ज्या आजारात आपण विचार केला तर पित्त जसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की पित्ताचा त्रास होतोय. मग आपण पित्ताचा त्रास होतो हा खूपच साधारण समजतो. वय झालंय, जेवण व्यवस्थित होत नाही, वेळेवर मला झोप होत नाहीये किंवा मला कामाचं खूप स्ट्रेस आहे म्हणून मला पित्त होत आहे, अशा पद्धतीने आपण बऱ्याच वेळेस टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच बऱ्याच वेळेस त्या गाठी पित्त हा जो आजार आहे हा जे आपण स्टेजिंग करतो त्या बऱ्याच वेळेस पुढच्या स्टेजेस मध्येच आपल्याला आढळतो. परंतु अशी माझ्या अनुभवातली एक केस आहे की पुण्यात बाहेरील एका ठिकाणी अशीच एक महिला, जवळपास 65 वर्षाची महिला होती, तर तिच्या जठराच्या जिथे गाठ दाखवलेली, पण त्या सिटी स्कॅन प्रमाणे किंवा सोनोग्राफी प्रमाणे जे काय त्याचं प्रिडिक्शन होतं, आता शेवटी सिटी स्कॅन किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या काही 100% निदान देणाऱ्या नाही. ज्या काय आपण कुठल्याही अवयव आपण पाठवतो पॅथॉलॉजीला जे दुर्बिणीद्वारे चेक केलं जातं त्यावरून आपण सांगू शकतो की ही साधी गोष्ट आहे किंवा हे वाईट आहे. परंतु सिटी स्कॅनवर जसा विचार करता त्यांनी पॅन्क्रियास म्हणजे पॅन्क्रियासला ती पाण्याची गाठ झाली असं ते दाखवलंय पॅन्क्रियाटायटिसमुळे. तर त्या डॉक्टरांनी अतिशय सुंदररित्या दुर्बिणीने ऑपरेशन केलेलं. दुर्बिणीने ती गाठ जठरामध्ये ओपन केली जेणेकरून ती गाठ विरघळेल आणि तिथे परत परत कलेक्शन होणार नाही आणि ते बरं होईल. परंतु ह्या आजाराचं निदान व्यवस्थित न झाल्यामुळे हेही मला सांगणं सोपं आहे, कारण तो पेशंट माझ्याकडे 2 वर्षाने आला तेव्हा जवळजवळ 22 बाय 18 सेंटीमीटरची पोटात गाठ घेऊन आलेला. जेव्हा आम्ही सिटी स्कॅन केला तेव्हा तिला मल्टिपल लोब्युलेटेड म्हणजे गाठी अशा द्राक्षांसारख्या झालेल्या होत्या. त्यामुळे आम्ही म्हणजे सिटी स्कॅन फक्त बघूनही निदान करण्याचं ठरवलं की हे जिस्ट ह्या प्रकारात असेल. परंतु पूर्वीचा रिपोर्ट आणि आजच्या रिपोर्टमध्ये खूपच मोठी तफावत विचारात आहे, म्हणून आम्ही त्याची बायोप्सी केली आणि तो निदान झालं की जिस्ट हाच आजार आहे. मग त्यावेळेस आम्ही हा पूर्ण जठर काढून ती प्रक्रिया केली आणि हे जे आहे की बाबा सोसायटीला किंवा आमच्या सोसायटीलाही समाजासाठी पण आमच्या सोसायटीसाठी की आपण प्रत्येक गोष्टीला पूर्णपणे विचार करूनच मग पुढे करावं. नक्कीच. जेणेकरून काही ठिकाणी 1% का होईना निदानात काहीतरी फरक तफावत होण्याची शक्यता असते, तर तीही विचारात घ्यावी. या पद्धतीने अमेरिकन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोएंट्रोलॉजी या ठिकाणी हा पोस्टर म्हणून प्रेझेंट झाला आणि ते मागच्या वर्षी प्रेझेंटही झालेलं आहे. वा डॉक्टर, ह्या निदानाविषयी आपण अजून बोलणारच आहोत. प्रेक्षक हो, निदान कसं करतात कॅन्सरचं किंवा कुठल्या कुठल्या तपासण्या केल्या जातात याविषयी आपण बोलणारच आहोत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो, आपण बघत आहोत डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. डॉक्टर, आपण विश्रांतीपूर्वी बोलत होतो की कशा पद्धतीने कॅन्सरच्या आजाराचं निदान करता येतं. तर या कॅन्सर किंवा कर्करोग या आजाराचं निदान करताना तुम्ही कुठल्या पद्धतीने विचार करता, कुठली लक्षणं तुम्हाला जाणवतात? पेशंटला जे आहे अप्पर जीआय किंवा लोअर जीआय त्याप्रमाणे असलेले सिम्पटम म्हणजे पोटात पाणी होणे किंवा पोट फुगणे, पोटात गाठ जाणवणे अशा पद्धतीने, किंवा 50% लोकांना आपल्याला हे लक्षातच येत नाही की असं काहीतरी आजार आहे. ते साधारणतः कुठल्या डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांना थोडी शंका वाटली की नाही तुमचं पोटात दुखणं जे हे पित्तामुळे की पित्ताचे खडे झालेत, आपण चेक करूयात. आणि ते चेक करत असताना जेव्हा सोनोग्राफी रिपोर्ट येतो की तिथे 2 बाय 2 सेंटीमीटरची की एक गाठीसारखं जाणवत आहे, ते पॉलिपॉइडल नाहीये, ते पित्ताशयाच्या नळीच्या जवळ आहे. बरोबर आहे. मग तेव्हा ती शंका निर्माण होते. आणि अशा शंका जेव्हा येतात किंवा लहान आतड्याच्या जवळ एक आतडे दुसऱ्या आतड्यात गेलेले आहेत आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी गाठी जाणवतात,
छोट्या किंवा मोठ्या आतड्यांमध्ये गाठी जाणवत आहेत. जसं आपण आता फॅमिलियर पॉलिपोसिस हा आजार त्याला म्हणतो, की त्या आजारामध्ये काय होतं की बऱ्याचशा गाठी तयार होतात मोठ्या आतड्यामध्ये विशेषतः, आणि त्यातल्या काही गाठी ज्या 4 सेंटीमीटर पेक्षा मोठ्या होत आहेत त्याच्यात कॅन्सर होण्याची शक्यता असते. मग अशा जेव्हा गोष्टी असतात, जर आता आपण म्हणजे डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की नाही तुम्हाला असं इंटरमिटेंटली कॉन्स्टिपेशन होत आहे, कधी कधी लूज मोशन खूप वेळा होत आहे, तर तुम्ही ते चेक करून घ्या. ते इरिटेबल बाउल सिंड्रोम असू शकतो, अल्सरेटिव्ह कोलायटिस क्रोनिक डिसीज सारखा साधा आजार जो खूप क्रोनिक आहे, त्यातही 10 ते 15 वर्षाने कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणून ज्या वेळेस अशा गोष्टी असतात त्यावेळेस आपण संशयाने बघतो की यात काही वेगळं आहे का, आणि मग पुढे तपासण्या केल्या जातात. जसं वरच्या बाजूला असेल तर मग अपर एंडोस्कोपी म्हणजे अपर जिआयस्कोपी केली जाते. जेव्हा पॅनक्रियास किंवा पित्ताशयाच्या पिशवीचा आपण विचार करतो तेव्हा ERCP सारखी गोष्टी केली जातात. आणि लोअर जीआय साठी असेल तर आपण कोलोनोस्कोपी हा विचार करतो. ह्या गोष्टी झाल्या. आतल्या बाजूने आपल्याला काय गाठ जाणवते किंवा बारीकपणा झालेला आहे हात दिसण्यासाठी. त्याचप्रमाणे सोनोग्राफी जे आहे त्यात आपण जेव्हा बघतोय तर आपण काय करतो की कुठून ही गाठ उद्भवली आहे, तो ओरिजिनल अवयव म्हणजे छोट्या आतड्या आहेत, मोठ्या आतडे आहे, पॅनक्रियास किंवा गॉल बॅडर आहे किंवा कोलॉनच्या साईडला आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला कळतात. त्याचबरोबर त्याची साईज किती आहे, ते आजूबाजूला किती पसरलाय, की ते फक्त कॉम्प्रेस करते आणि ते तेवढ्याच भागासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला सोनोलॉजिस्ट देतात त्याप्रमाणे मग आपण पुढचा विचार करून त्याच्यात सिटी स्कॅन, तर सिटी स्कॅन मध्ये आपण साधा सिटी स्कॅन आणि सलाईन वाटे औषध देऊन रक्तवाहिन्यांचा प्रभाव बघून त्याप्रमाणे आपल्याला तो कॅन्सरचा भाग किती आहे, त्याच्याबरोबर आजूबाजूने ज्या स्लाइज सिटी स्कॅनचे जे आपल्या फिल्म असतात ते 3 मिलीमीटर 5 मिलीमीटरच्या स्लाइज असतात. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात की हा आजूबाजूच्या सराउंडिंग जे आहे पेशी तर त्या गेल्या आहेत की त्या फक्त कॉम्प्रेस करतायत. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला त्या आजाराची स्टेजिंगही ठरवता येते. बरोबर आहे. मग त्या आजारातून आपण केलेली शस्त्रक्रिया किंवा किमोथेरपी द्यायची, ज्या काही पद्धती आपण ट्रीटमेंट म्हणून ठरवतो तर त्याचा आपल्याला भविष्यात पेशंटला किती फायदा होणार आहे हेही थोड्या प्रमाणात जज करता येतं, लक्षात येतं. पण मग समजा तुम्हाला असं वाटलं की ही कॅन्सरची जी स्टेज आहे कर्करोगाची ती सुरुवातीचीच आहे, अगदीच इनिशियल आहे, तर फक्त औषधांमुळे ते क्युअर होऊ शकतं, बरं होऊ शकतं? शक्यता कमी आहे. आता आपण अन्ननलिकेचा विचार करतोय तर ह्यामध्ये सर्जरी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपल्याला त्या ट्रीटमेंटमध्ये. म्हणजे कुठलाही कर्करोग जर अन्ननलिकेचा असेल आणि तो काढण्याजोगा स्टेज 1 स्टेज 2 जसं तुम्ही म्हणालात तर तो काढण्याजोगा भाग आहे, तर तो काढून जवळजवळ 90% पेशंट बरा होतो. त्याचबरोबर तो आपल्याला जो डोळ्याने दिसतोय तेवढाच आजार आहे हा असं नसतं. तर त्यासाठी निदानासाठी आपण पेट स्कॅन सारख्या गोष्टी करू शकतो, ज्यामध्ये आपण जशा पेशी वाढतील त्याप्रमाणे त्याच्यात ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. म्हणून त्या ज्या आपण इंजेक्शन देतो तर ते इंजेक्शन त्या प्रमाणात आपल्याला दाखवतं की हा आजार फक्त इथेच आहे किंवा हा पसरून रक्तवाहिन्यांबरोबर जाऊन कुठेतरी पसरलाय किंवा दुसऱ्या अवयवात पसरलाय. याप्रमाणे स्टेजिंगही चेंज होऊ शकते. परंतु म्हणजे हा पोटाच्या कर्करोगांचा जर विचार केला तर सर्जरी हा सगळ्यात म्हणजे शस्त्रक्रिया हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. ते जमत नसेल तर मग आपण किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीचा विचार करतो. रेडिओथेरपी मोस्टली जसं आपण फूड पाईप म्हटलो तर अन्ननलिकेच्या वरच्या भागात जिथे आपल्याला ऑपरेशन करून कुठे जोडण्यासाठी चांगली जागा मिळत नाहीये त्या ठिकाणी रेडिओथेरपी किमोथेरपी एकत्र काम करू शकते. तसेच संडासच्या जागेच्या ठिकाणी जिथे स्क्वॅमस इपिथेलियम म्हणजे आपण कुठल्याही ट्यूबचे जे किंवा स्किनचं जे कव्हरिंग असतं त्यात एकतर स्क्वॅमस सेल असतात किंवा कॉलमनर सेल असतात. ह्या पद्धतीने आपण पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवतो. सर, मगाशी तुम्ही जे म्हणालात की आपण एंडोस्कोपी करतो, तर एंडोस्कोपी म्हणजे नेमकं काय केलं जातं? कुठल्याही निदान करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे ज्याला पेशंटला कुठलाही इजा होत नाही पण तपासणी केली जाते. मिनिमल इन्व्हेसिव्ह म्हणजे थोड्याफार प्रमाणात, आता घशातून टाकताना कुठे घासला गेला किंवा काय झालं असं होऊ शकतं. आणि इन्व्हेसिव्ह म्हणजे ज्यात आपण छेद घेतला आत जाऊन बघतोय अशा काही गोष्टी. तर आता हे मिनिमल इन्व्हेसिव्ह मध्ये हे एंडोस्कोपी येतं. आणि एंडोस्कोपी जसं मी पूर्वी पण सांगितलं तर आतल्या बाजूने जे आहे अवयवाच्या तर ते आपल्याला चेक करणं ह्याच्यातून सोपं जातं. हा एंडोस्कोप याच्यात कॅमेरा असतो आणि त्याचबरोबर मोठा ट्यूब असते. ती जवळपास आता अप्पर जे स्कोप असतो तो 110 ते 115 सेंटीमीटर असते. तीच आपण कोलॉनसाठी गेलात तर ती आपल्याला कोलॉनची साईज आहे 9 फूट. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा एक
4 ते 5 फूट जास्त अशा पद्धतीने ते ट्यूब वापरली जाते. बरोबर आहे. आणि ही ट्यूब जेव्हा आत जाते त्यावेळेस आपल्याला आतल्या बाजूला आपण थोडासा एअर पुश करतो, ज्यामुळे जी काही नळी आहे ती फुगीरपणा येतो त्यात आणि आपल्याला आजूबाजूचं सगळं दिसत जातं. अच्छा. जिथे काही गाठ असेल त्या ठिकाणी आपण जाऊन मग त्या गाठीचा आपण तुकडा तपासायला घेऊ शकतो. दुसरी गोष्ट, खूप छोटी गाठ आहे, म्हणजे आता नवीन एंडोस्कोप जे आले आहेत याच्यात आपल्याला बँड नॅरो बँडिंग टेक्निक म्हणून असते किंवा फ्लोरोसंट टेक्निक असते. ह्या गोष्टींमुळे काय होतं की आपण जेव्हा नॅरो बँडिंग इमेजवर ते शिफ्ट करतो, म्हणजे आपल्याला साधारण जे पिंक दिसतंय त्याऐवजी तिथे ब्लॅक अँड व्हाईट होऊन जितक्या रक्तवाहिन्या वाढल्या आहेत त्या भागातल्या त्या आपल्याला दिसायला लागतात. मग जिथे ज्या प्रमाणात जास्त रक्तवाहिन्या वाढल्या असं लक्षात येतं, तर आपण इथे ह्या ज्या पेशी आहेत ह्या अनैसर्गिकरित्या वाढतायत असा विचार करून आपण तिथून तुकडा तपासायला घेऊ शकतो. आणि हे म्हणजे अर्ली, जसं तुम्ही म्हणाला स्टेज 1 डिसीज, तर हे डिटेक्ट करणं हे सगळ्यात सोपं झालं या गोष्टींमुळे. सर, तुम्ही जे सांगितलं की कॅन्सरची पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तर कुठल्या स्टेजला साधारणपणे पेशंट्स आले की ते पटकन बरे होऊ शकतात? सायंटिफिक भाषेत म्हटलं तर स्टेज 1, स्टेज 2 हा जो आजार आहे, म्हणजे जेव्हा साध्या भाषेत सांगायचा जो आजार त्या नळीच्या आतच आहे, तो बाहेर पसरलेला नाही, किंवा त्यातून ज्या रक्तवाहिन्या त्या नळीसाठी येत आहेत त्या रक्तवाहिन्यांमधलाही लिम्फ नोड जे आपण म्हणतो तिथेही गाठी नाही आहेत, तर हा स्टेज 1 डिसीज झाला. किंवा त्या पूर्ण लेअर जे असतात त्यापैकी किती लेअर त्यामध्ये तो आजार पसरत चाललाय, याप्रमाणे आपण स्टेजिंग ठरवत असतो. तर जोपर्यंत त्या नळीच्या आतच, म्हणजे अन्ननलिकाच्या भागाच्या आतच तो आहे, तोपर्यंत तो आजार काढून घेणं आणि पेशंटला बरं करणं अतिशय सोयीस्कर होतं आणि त्यानंतरच्या त्याच्या गोष्टीही कमी होतात. पण त्याचऐवजी जर तो आजार पसरला आहे बाहेर किंवा आजूबाजूला थोड्या प्रमाणात आहे, जे काय आपल्याला काढता येऊ शकतं, किंवा संडासच्या जागेचा किंवा मोठ्या आतड्याचा कॅन्सर, तो बऱ्याच वेळेस लिव्हरला जाऊन पसरतो. पण लिव्हरमध्ये समजा एखाद दुसरीच गाठ असेल तर ते पण ऑपरेबल झाला, म्हणजे आपल्याला तेवढी गाठ काढायची आणि हा जो आजार निघण्याजोगा आहे तो काढायचा आहे. म्हणजे स्टेज 1, स्टेज 2 डिसीज, स्टेज 3 डिसीज पर्यंत आपण सर्जिकली अगदी व्यवस्थित करू शकतो. पण काही वेळेस काय होतं की समजा आता मोठ्या रक्तवाहिन्यांच्या जवळ तो आजार आहे किंवा लघवीच्या नळीच्या जवळ येतं, आपल्याला ते काढून तुकडा काढणं आणि मग जरा किचकटीचं होतं, तर किंवा आजूबाजूचे अवयव आपल्याला मोकळे करता आले तर आपल्याला ऑपरेशन सोयीस्कर होईल असं जेव्हा वाटतं, तर त्यावेळेस आपण किमोथेरपीचा सहारा घेतो. त्याला आपण निओ ऍडज्युव्हंट किमोथेरपी, म्हणजे ऑपरेशन पूर्वी किमोथेरपी, ज्यामुळे तो आजार तिथल्या तिथे संकुचित होईल किंवा कमी होईल, जेणेकरून तिथल्या तिथे कमी होईल, जेणेकरून आपल्याला ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला त्रास, म्हणजे रक्तस्राव किंवा ह्या कमीत कमी होईल आणि मार्जिन आपल्याला व्यवस्थित मिळेल, जेणेकरून ते जे काही जोडलेले अवयव आहेत ते स्वच्छ राहतील आणि तो पेशंटचं जीवन असं सुखद होईल. बरोबर. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो की वेगवेगळ्या पद्धतीने कसं निदान केलं जातं किंवा कुठल्या स्टेजला कॅन्सर पटकन बरा होऊ शकतो. तर पॅन्क्रियाचा जो कॅन्सर असतो, तर याच्याविषयी आपण काय सांगाल? किंवा एक सायलेंट किलर नावाची काहीतरी टर्म मी ऐकलेली आहे, तर त्याविषयी काय सांगाल? पॅन्क्रियास हा जो अवयव आहे हा अन्ननलिकेशी जरी निगडित नसला तर अन्नपचनासाठी तो निगडित असतो. पॅन्क्रियास जो आहे तो आपल्या जठराच्या मागच्या बाजूला आणि अन्ननलिकेच्या छोट्या आतडे जिथे सुरू होतं, डिओडिनम ज्याला म्हणतो, तर त्या अशा सी भागामध्ये त्याच्यातून ते ह्या भागात तो बसलेला असतो. जरी हा एकच अवयव असला तरी हा त्याच्या राहणीमानाप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणात त्याचं, म्हणजे जे काही गाठ आढळते त्याप्रमाणे तो त्याच्या सिम्पटम्स आणि गोष्टी दाखवतो. तर सहसा जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की कर्करोग हा स्वतःचे काही लक्षणं दाखवायला जात नाही, तो जेव्हा कुठे कॉम्प्रेस करतो किंवा कुठल्या बाजूच्या गोष्टींमध्ये, जसं उदाहरणार्थ रक्तवाहिन्या, नर्व्स, ह्या गोष्टींना किंवा कुठल्या तरी ल्युमेन ऑब्स्ट्रक्ट करतं, ह्या गोष्टी जर जाणवल्या तर तो जाणवतो. म्हणूनच पॅन्क्रियास हा हे जेव्हा पेशंटला पित्ताशयाचा त्रास होतो किंवा पेशंटला
शरीर पिवळे पडते, लघवी खूप डार्क पिवळे होते, संडास सफेद होते, अशा गोष्टी जाणवायला लागल्या की तो आजार बऱ्यापैकी वाढलेला असतो. अच्छा. आणि तेव्हा तो लक्षात येतो. आणि या उलट जर तो डाव्या बाजूला त्याच्या म्हणजे पॅनक्रियाच्या शेवटच्या भागात जर असेल तर तिथे इझलेट सेल म्हणून ज्या इन्सुलिन आपल्या शरीरासाठी सिक्रेट करतात, जे आपल्या शरीराचं शुगरचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी मदत करतात, तर त्या पेशी डॅमेज झाल्या, त्या पेशीनी कमी झाल्यामुळे त्या पेशंटला डायबिटीज सारखे लक्षणं जाणवतात. तर हे डायबिटीजचे लक्षणं औषधं देऊनही बरे होत नाहीये. अशा वेळेस आपण काहीतरी शोधण्यासाठी गेलो तर मग हा आजार आढळतो. आणि त्यावेळेसही हा आजार, आता मी परवाच माझ्याकडे एक पेशंट आलेला आहे, तर त्याचा आजार हा ह्याच भागात आहे, परंतु तो जठरही पूर्णपणे कॉम्प्रेस करून जठरचा अर्धा भाग कमी दिसतोय. अरे बापरे. मोठा आतडे जे ट्रान्सव्हर्स कोलम म्हणतो तेही तिथे चिटकलंय. त्या पेशंट, तिच्या पोटात पाणी झालंय. तर आता हा आजार पॅनक्रियाचा असून हा त्रास देतोय जठराला आणि मोठ्या आतड्याला. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने असल्यामुळे आणि ऑपरेशन सहसा करणं कठीण होतं. आणि असे जे पेशंट आहेत यांचं लाईफ स्पॅन जे आहे, जे काही आपण डाटा बघितला तर ते साधारण 6 ते 8 महिने असते. आणि अशा किचकट याच्यात जरी आपल्याला ऑपरेशन करता आलं तरी ह्या पेशंटचं जे लाईफ स्पॅन आहे साधारण 2 ते 3 वर्ष होतो. म्हणून याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. बरोबर. तर शल्यचिकित्सा करताना, शस्त्रक्रिया करताना वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला अनुभव येत असतील, पेशंट्स येत असतील, तसं लक्षात राहिलेला एखादा किस्सा आम्हाला सांगा की जेणेकरून नवीन जी पिढी आहे त्यांना असं वाटतं की आपल्याला काहीच आजार होणार नाही, तर त्यांना तुम्ही कसा गायडन्स द्या? आता मी तुम्हाला जे उदाहरण दिलं अगोदरच, छोट्या आतड्याचं इंटरसेप्शन म्हणजे आतड्यात आतडे जे जातात, जे फॅमिलियर पॉलिपॉसिस सारखा आजार. तर एक अशी 23 वर्षाची मुलगी होती, तर तिला सिटी स्कॅनवर आश्चर्यचकित अशी गोष्ट होती. म्हणजे तिला पोट दुखत होतं, अधूनमधून संडास होत नव्हती साधारण 7 ते 8 दिवसापासून. परंतु तिचं जेव्हा सिटी स्कॅन केला तर त्यावेळेस ट्रिपल इंटरसेप्शन म्हणजे ही खूपच रेअर गोष्ट आहे. आणि हा डाटाही मी पब्लिश केलेला आहे. अच्छा. तर याच्यात तिला मल्टिपल पॉलिपॉसिस सारखा आजार होता. छोटे आतडे, जे प्रेशर, जे काय आपण खातो अन्न, तर अन्न पचनासाठी काय की जे जवळच आतडे आहे ते जर कॉम्प्रेस झाले तर दुसरं आतडे रिलॅक्स झालं पाहिजे, त्यामुळे अन्न जे आहे ते पुढे जात असतं. तर अशा गोष्टी होत असताना जर समजा इथे काहीतरी गाठ आली आहे तर ह्या गाठीमुळे जेव्हा काही प्रेशर येते तर ही गाठ पुढे सरकायला लागते अन्नाबरोबर. आणि अन्नाचं जर लोड किंवा प्रेशर जास्त असेल किंवा त्याचं व्हॉल्यूम जास्त असेल तर ही गाठ त्याच प्रमाणात पुढे ढकलली जाते, ज्यामुळे एक मागच्या आतड्यात पूर्वीच्या आतडे आत शिरतात. त्याला इंटरसेप्शन असं म्हणतात. तर ह्या छोट्या आतड्यात छोट्या आतडे, छोट्या आतडे मोठ्या आतड्यात आणि मोठ्या आतडे मोठ्या आतड्यात, अशा 3 ठिकाणी त्या गोष्टी दिसत होत्या. आणि ते खूपच आश्चर्यचकित वाटल्यामुळे आम्ही त्यांच्या नातेवाईकांनाही समजवलं की असं असं 3 ठिकाणी आहे. एक तर ती जर छोटे पेडल्कुलेटेड म्हणजे त्याला जर शेपटासारखा जर भाग असेल तर आपण ती गाठ काढून घेऊ, किंवा ती गाठ जर चिटकलेली असेल तर आपल्याला विचार करावा लागेल, थोड्या प्रमाणात तो भाग काढावा लागेल. अशा पद्धतीने सांगितल्यावर जेव्हा आम्ही ऑपरेशनला घेतलं तर ते आम्ही रिलीज केलं, त्याचे व्हिडिओही प्रेझेंट केलेत. तर ते रिलीज केल्यानंतर छोटा म्हणजे जेजुनम जो पार्ट आहे, पहिला छोट्या आतड्याचा पार्ट, तर तिथे एकदम छोटंसं पॉलिप होतं, एक 2 सेंटीमीटरचं. तर आम्ही फक्त एक छोटासा 2 सेंटीमीटरचा छेद घेऊन तो पॉलिप काढून ते तिथे जोडलं. परंतु म्हणजे आयलियमच्या बाजूला जो काही प्रकार होता तर ते बऱ्यापैकी मोठं इंटरसेप्शन, त्याला रिलीज करायला साधारण आम्हाला 15 ते 20 मिनिटं लागलीत. आणि त्यातही अवयव चांगला वाटला. पण जेव्हा आम्ही जसं पहिला पॉलिप काढला तसा हा पॉलिप काढताना हा पॉलिप जरा हिमरेजिक म्हणजे काळपट लालसर झालेला वाटला. तर म्हणजे जसं मी आता म्हटलं की कॅन्सर आपलं स्वतःहून काही सांगत नाही, आणि हे इमर्जन्सी आलेले पेशंट, त्यामुळे बाकीचं सगळं काही खूप इव्हॅल्युएट झालेलं, जरी फॅमिलियर पॉलिपॉसिस होतं तरी. मग ते थोडासा डाऊट म्हणून विचार केला, त्याचा फोटो काढून रिलेटिव्हला इंट्राऑपच आपल्या रेसिडेंट डॉक्टरांनी कळवलं आणि ते सांगितलं की ह्या आजारात आम्हाला थोडा डाऊट आहे. तर जे काही आम्ही 3 सेंटीमीटर काढणार त्याऐवजी आम्ही 7 ते 8 सेंटीमीटर दोघं साईडला काढतो. आणि असंही छोट्या आतड्याला 2 सेंटीमीटरने खूप फरक पडत नाही, कारण आपल्याकडे जवळजवळ 15 फीट एवढा आपल्या छोट्या आतड्या असतात ऍडल्ट मध्ये. तर आम्ही त्या पद्धतीने कापलं. थोडे रक्तवाहिन्याही म्हणजे जी त्याला प्रोव्हाइड करणारी रक्तवाहिनी ती पण कट करून घेतली, जेणेकरून आमच्या मनात डाऊट होता की हे
मॅलिग्नन्सी असू शकते, कारण ती 4 सेंटीमीटर पेक्षा मोठी गाठ आहे आणि रक्त त्यावर दिसत आहे. बरोबर आहे. म्हणजे रक्त म्हणजे हिमोरेजिक चेंजेस किंवा रक्तपुरवठा वाढलाय असा. बरोबर आहे. आणि कोलॉनचं जे होतं जसं जेजुनमचं तसंच कोलॉनचं होतं, म्हणून तोही तेवढाच भाग काढला. बरोबर. आणि ऑपरेशन नंतर जे काही आपण सगळ्या गोष्टी तपासायला पाठवतो, जे काही आपण अवयव काढतो किंवा ज्या पेशी काढतो तपासायला पाठवतो, तर ह्यामध्ये ॲडिनोकार्सिनोमा म्हणून आजार, जो आतड्याचा आजार आहे, तो कॅन्सरचा आजार आला. त्यानंतर ती पोरगी 15 दिवसात सगळं क्लिअर झालं. तिची कोलोनोस्कोपी करून जवळजवळ 4 ते 5 मोठ्या आतड्यात असलेले परत ते गाठी काढल्यात. अरे बापरे. बर. आणि ऑन्कोफिजिशियनचं ओपिनियन घेऊन त्या मुलीला आपण जवळजवळ 12 किमोथेरपी दिला, फॉलफॉक्स रेझिम म्हणून. ओके. आणि ती आता ऍब्सोल्युटली फाईन आहे. इव्हन ते किमोथेरपीच्या पिरियड मध्ये ती कॉलेजला जाऊ शकत होती. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे पचन संस्थेचे कर्करोग, निदान आणि उपचार. आणि आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर किरण जाधव. सहयोगी प्राध्यापक म्हणून ते अनेक वर्ष ससून रुग्णालय, बीजे मेडिकल इथे काम करत आहेत. आणि स्वतः ते खूप एक्सपर्ट असे शल्यचिकित्सक आहेत, शस्त्रक्रिया करतात. डॉक्टर, मगाशी तुम्ही खूपच इंटरेस्टिंग अनुभव आम्हाला सांगितलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही शस्त्रक्रिया केली आणि 23 वर्षाच्या तरुणीचे प्राण वाचवून आज ती तिच्या दिनचर्येमध्ये मग्न आहे आणि बरी आहे. तर डॉक्टर, जेव्हा हे तुम्ही शस्त्रक्रिया करतात तर त्याच्यानंतर आहारावर कसं नियंत्रण ठेवावं, किंवा एखाद्या माणसाला कॅन्सर होऊच नये, आपण अशी इच्छा करूया की कोणालाच कॅन्सर हा आजार होऊ नये, तर त्याच्यासाठी आहार आपला कसा असावा किंवा काय व्यायाम करणं गरजेचं असतं? आपण जेव्हा आपण अन्ननलिकेच्या कॅन्सरचा विचार करतो तर ते मोस्टली जे आहे रेड मीट, म्हणजे जे मटन, मोठे मटन जे म्हणतात बकरा किंवा मोठ्या अॅनिमल्सचे जे मटन खाल्ले जातात, बऱ्याच जास्त प्रमाणात खाल्ले जातात. स्पायसी आणि ऑइली म्हणजे जे पदार्थ जे जास्त प्रमाणात खातात, जे काय ह्या गोष्टींमुळे काय आहे ना की शरीराचं इरिटेशन वाढतंय. अच्छा. दुसरी गोष्ट, जेव्हा मीठ किंवा यासारखे म्हणजे मटणासारखे मांसाहार जो आहे, तर हा पचवण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रमाणात पित्त आणि पॅनक्रियाटिक ज्यूस लागतात. तर हे पॅनक्रियाटिक ज्यूस जेव्हा काही मांसाहार पचवायचा प्रयत्न करतं, तर आपलं शरीर आहे शेवटी मांसच. बरोबर आहे. मग त्यामुळे इरिटेशनमुळेही कॅन्सर होण्याची शक्यता आहे. तसंच बऱ्याच वेळेस आपण बरीचशी लोक ही स्टोअर्ड आणि केमिकलने स्टोअर केलेली फ्रोझन जे पदार्थ असतात ते खातो. किंवा काही ठिकाणी स्मोकिंग म्हणजे खूप हॉट किंवा खूप गरम असे अन्न खाण्याची सवय असते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढते. तर ह्या गोष्टी जितक्या टाळता येतील, जेवढ्या आपल्याला फायब्रस म्हणजे जास्तीत जास्त डार्क ग्रीन किंवा घट्ट असे हिरवी भाजीपाला जो असतो आपला, बराचसा पालेभाजीपाला असेल किंवा फळभाजी असतील, पचायला सोप्या किंवा त्याच्यातून सॉफ्ट जे काय डायजेस्ट होईल, जे काय ते पचेल, त्यानंतर जो काही पदार्थ तयार होतो जर सॉफ्ट असेल तर मग मोठ्या आतड्यामध्ये तो जास्त वेळ संकुचित राहणार नाही. कारण मोठ्या आतड्याचं काम काय आहे की जे काही पचलेल्या अन्नानंतरचा जो भाग आहे तो बाहेर काढून घेणे, आणि ते काढत असताना त्यातून आपलं जितकं काही शरीराचं पाणी आहे ते काढून घेणे. आता आपण जर विचार केला की मी आज दिवसभर पाणीच पिलो नाहीये, तरी आपल्या तोंडापासून तर जठरापर्यंत 2 लिटर पाणी शरीरात जात असतं. आणि त्याचप्रमाणे पुढचा विचार केला तर छोट्या आतड्यातून मोठ्या आतड्यापर्यंत जाईपर्यंत साधारणतः दिवसभरातून 9 लिटर एवढं पाणी त्या ठिकाणी जातं. मग ते ऍब्झॉर्ब करून घेणं, ते हार्ड स्टूल तयार करणं, हे मोठ्या आतड्याचे काम आहेत. तर ह्या गोष्टी तिथे अडकतात. अन्नाचा विचार केला तर मग नियमित आणि व्यवस्थित अन्न घेणे, नियमित पालेभाज्या वगैरे घेणं किंवा फळं खाणं, आणि पेस्टिसाइड्स किंवा व्हिनिल क्लोराइड किंवा असे जे गोष्टी आहेत, आर्सेनिक, लेड, हे कंटामिनेटेड असलेले जे काही भाज्या किंवा फूड प्रकार असतात तर ती टाळावीत, जेणेकरून लिव्हर किंवा असे कोलॉन यांचे कॅन्सर होण्याची शक्यता, कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. म्हणजे हे लहानपणापासूनच सगळ्यांनीच पाळलं तर जास्त सोयीचं होईल सगळ्याच रुग्णांनाही. आणि जे रुग्ण असतात
त्यांना एखादी शस्त्रक्रिया झाल्यावर म्हणजे पचन संस्थेच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया झाल्यावर तुम्ही कशा पद्धतीचा आहार सांगाल त्यांना घ्यायला? साधारणतः आता ह्या आहाराचा पद्धत पण आता जे काही आहार आपण होऊ नये म्हणून करतोय तेच आहार ते पण सोयीस्कर आहेत अच्छा. रुग्णासाठी. बरोबर. दुसरी गोष्ट की रुग्णाची प्रतिकार शक्ती ही खूप मोठ्या कालावधीपासून कमी खराब झालेली झालेली असते. असते. हां. आपल्याला जरी कॅन्सर आज दिसला तर साधारण 4 सेंटीमीटरची गाठ असेल. जर आपण पब्लिश डाटा बघितला किंवा सायन्स बघितला तर ही गाठ सुरू व्हायला 10 ते 20 वर्ष पूर्वी झालाय. म्हणजे हा जो रुग्ण आहे तो त्या काळापासून खंडित होत चाललाय. त्याचा रक्तपुरवठा त्या ठिकाणी, त्याची प्रतिकारशक्ती त्या ठिकाणी युटिलाइज होते, म्हणून त्याच्या शरीराची इम्युनिटी प्रतिकारशक्तीची कमी झालेली असते. ती बूस्ट होण्यासाठी मोड आलेली धान्य खाणं किंवा तसा हाय आहार घेणं प्रोटीन गरजेचं. डाएट सारख्या ज्या गोष्टी घेणं या गोष्टी गरजेच्या ठरतात. जेव्हा निदान आत्ताच्या काळात तुम्ही करता तर पूर्वीच्या तंत्रज्ञानाचा जो आपण विकास झालेला आहे तर कितपत फरक जाणवतो तुम्हाला, की पूर्वी पेशंटचं निदान करायला कितपत सोपं असायचं, आत्ताच्या काळात तुम्हाला किती फायदा होतो तंत्रज्ञानाचा? तसा मी काय खूप वयस्कर नाही, पण जे ते माझ्या ज्या काही 14-15 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा आहे, त्याच्या जेव्हा आधी आम्ही तुम्ही अभ्यास रेसिडेन्सी केलेला आहे जेव्हा आम्ही त्याचा. रेसिडेन्सीमध्ये होतो तर त्या काळात आपण जेव्हाही कुठलाही छोटासा किंवा मोठा आतडे असो जे कापलेत त्यानंतर ते शिवण्यासाठी आपण हँड्स ऑन म्हणजे हातानेच धाग्याने ते शिवत होतो. तर आजच्या घडीला इव्हन ससून सारख्या सरकारी इस्पितळांमध्ये फक्त ससूनच नाही तर महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये आता स्टेपलर्स वगैरे गोष्टी अवेलेबल आहे. म्हणजे जसं आपण साधं कागदाला स्पंज करायचं आहे तर एक स्टेपल मारलं की ते जेवढा काय बंच असेल तर 2 कागद असोत की 10 तो एकत्र होतो. त्याच पद्धतीने टायटॅनियम ज्याची रिॲक्शन बॉडीला होणार नाही अशा पद्धतीचे सिंगल लेअर, डबल लेअर किंवा ट्रिपल लेअर म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात ते लीक होऊ नये अशा पद्धतीने नवीन नवीन प्रोडक्ट आता अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे दोघं आता हे झालं आपण साइड टू साइड म्हणजे असं डायरेक्ट स्टेपलर वापरून 2 अवयव आपण साइडने जोडतोय. पण आपल्याला सरळही जोडण्यासाठी आता तसे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत जेणेकरून त्या गोष्टी आपल्याला म्हणजे लीक होण्याच्या लीक सगळ्यात महत्वाचा ऑपरेशन नंतरचा पार्ट आहे की एखाद दुसरा भाग तुटणे, एखाद दुसरा टाका तुटला की त्यातून जे काय म्हणजे पोटातलं अन्न किंवा काय ते पोटाच्या म्हणजे बाहेर येणार आहे आणि त्यामुळे इन्फेक्शन किंवा बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. मग त्या अशा गोष्टी झाल्या तर आम्हाला अन्ननलिका पोटाच्या वरच्या भागावर काढून ठेवावी लागते जेणेकरून तो भाग स्वच्छ व्हावा आणि मग परत जोडावे. तर ह्या चान्सेस थोडे कमी होतात. त्याचप्रमाणे पूर्वी आम्ही साधं इलेक्ट्रिक कटरी असते म्हणजे जे आपण कुठल्याही पेशी जाळण्यासाठी किंवा त्या तोडण्यासाठी जे वापरतो तर रक्तवाहिन्या ह्या प्रत्येक वेळेस शिवाव्याच लागायच्या किंवा त्यांना नॉट करावं लागायचं. पण आज आपल्याला व्हेसल सीलर किंवा अल्ट्रासोनिक जे इक्विपमेंट आहे तर 7 mm 1 सेंटीमीटर पर्यंतच्या रक्तवाहिन्या आपण जस्ट प्रेस करून जाळून त्या मोकळ्या करू शकतो. म्हणजे त्यामुळे तो वेळ आपला वाचतो. शस्त्रक्रिया करण्यासाठी सुद्धा सोपं झालेलं आहे. तसंच आपण जर जठराच्या भागाचा किंवा जसं इसोफेगसच्या खालच्या भागात जिथे कॅन्सर आहे किंवा कर्करोग आहे हे आपण लॅप्रोस्कोपिकली आता इझिली करतोय. बरोबर. म्हणजे काय झालं की पूर्वी जे आम्ही 18-19 सेंटीमीटरचा छेद घेत होतो पोटावर सगळे अवयव बघून तिथे जाळण्यासाठी करण्यासाठी आणि हे जे असतं ते 3D जरी विजन असेल तर आपल्याला ते झूम करता येत नाही. बरोबर. पण जेव्हा आपण लॅप्रोस्कोपिकली किंवा रोबोटिकली या गोष्टी करायला जातो तर आपण ते 20 टाइम्स झूम करू शकतो. म्हणजे आपल्याला सूक्ष्म अशी गोष्ट सुद्धा मोठी दिसते आणि तिथून होणारा रक्तस्राव किंवा बाकीच्या गोष्टी किंवा आपल्याला त्याच्या आजूबाजूला असलेला महत्वाचा अवयव वाचवण्यासाठी मदत होते. बरोबर. तंत्रज्ञानाचा बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होत आहे आणि काही आपण अजून चर्चा करणारच आहोत. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक विश्रांती घेणार आहोत. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा कार्यक्रम बघत रहा. आजचा आपला विषय आहे पचन संस्थेचे कर्करोग, निदान आणि उपचार आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर किरण जाधव. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे पचन संस्थेचे कर्करोग, त्याचं निदान आणि उपचार आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर किरण जाधव. डॉक्टर, विश्रांतीपूर्वी आपण बऱ्याच गोष्टींवर चर्चा केलेली आहे. मुख्य म्हणजे कसं निदान करतात, टेक्नॉलॉजी कशी ॲडव्हान्स झाली आहे. एक मला मगाचपासून प्रश्न मनात येतोय की पाईल्स हा जो आजार आहे तो आणि
कर्करोग ह्याच्यामध्ये काय फरक असतो? साधारणतः पाईल्स हा सिम्पटम आहे, म्हणजे हा लक्षण आहे हे, आणि कर्करोग हा आजार आहे. तर पाईल्स हे जे लक्षण आहे ना, हे आपल्याला प्रायमरी किंवा सेकंडरी, म्हणजे काय समजा की जसं गुरुद्वारात काहीतरी गोष्टी आहेत ज्यामुळे किंवा पेशंटला खूप कडक संडास होते, ज्यामुळे ते प्रेशर करावे लागते, कॉन्स्टिपेशनमुळे जे काय तयार होतं त्या रक्तवाहिन्या त्या आहे ना फुगतात, त्यांना आपण पाईल्स म्हणतो. त्याचप्रमाणे हे पाईल्स हे सेकंडरी टू रेक्टल ग्रोथ किंवा म्हणजे गुरुद्वाराच्या किंवा कोलॉनच्या कॅन्सरमुळे पण होऊ शकतात. कारण जो काही कॅन्सर आहे तो परत जसं आपल्याला कॉन्स्टिपेशन मध्ये स्टूल तिथे ब्लॉक होणार आहे त्याच पद्धतीने ही गाठही ब्लॉक करते. तर सेकंडरी पाईल्स असू शकतात. म्हणूनच म्हणतो आम्ही की जरी आपण जसं पूर्वीपासून आपण म्हणतोय की कॅन्सर हा जो आहे तो स्वतःचं काही दाखवत नसतो, तर कुठेतरी अस्तित्व जाणवून देतो ते कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीमुळे. तसंच जर पाईल्स सारखा आजार आहे जो बरा होत नाहीये किंवा परत ऑपरेशन केल्यानंतर वारंवार होतं. आता माझ्याकडेच एक गुजरातवरून एक पेशंट आलेला, 28 वर्षाचा मुलगा, त्याला पाईल्सचं ऑपरेशन 2 डॉक्टरांनी लेझर किंवा याच्याने करावे म्हणून सांगितलेलं, पण तो खूप अशक्त, म्हणजे 38 किलो फक्त त्याचं वजन होतं. अरे बापरे. म्हणून म्हटलं की नाही आपण चेक करूया. तर चेक केल्यानंतर साधारणतः संडासच्या जागेपासून 4 सेंटीमीटर वर त्याला मोठी गाठ होती आणि तिथून रक्तस्राव होता, म्हणजे पाईल्स प्लस तिथून. म्हणूनच म्हणतो की पाईल्स सारख्या गोष्टी असतील तर डॉक्टरांना तुम्ही दाखवा, डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या, आणि डॉक्टरांनाही सल्ला आहे की जेव्हा आपण पाईल्स सारख्या गोष्टी करतोय किंवा ज्याच्यात 60 पेक्षा 40-50 पेक्षा जास्त वय आहे, बाकीचे सिम्पटम जे आहेत ते पाईल्स सारखे वाटत नाही, त्याच्या व्यतिरिक्त अजून सिम्पटम आहे, तर कोलोनोस्कोपी जरी पूर्ण नाही केली तरी कमीत कमी सिग्मॉइडोस्कोपी करून तिथून 15 सेंटीमीटर कुठली काही गोष्ट नाही हे कन्फर्म करून मग हा आजार बरा करावा. खरंय, तर त्या पेशंटला म्हणजे मदत केल्यासारखं. बरोबर आहे डॉक्टर. आता हे सगळं आपण चर्चा केली, ह्याच्यावरनं असं जाणवतंय की ही सगळी प्रक्रिया जी आहे ही खूप खर्चिक असणार आहे. तर सरकारी काही योजना आहेत का रुग्णांसाठी? हो, आता महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे आपल्याकडे, परत सीएम मुख्यमंत्री फंड असतो, पंतप्रधान फंड असतो, तर ह्या गोष्टी आपण युटिलाइज करू शकतो. कर्करोग एड्स म्हणजे कॅन्सर एड म्हणून तोही आपल्याला मदत होते. तशाच अशा बऱ्याचशा संस्था आहेत ज्या शासकीय संस्थांना मदत करतात. म्हणजे आता आम्हाला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ऑपरेशनसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट्स, एंडोस्कोप्स वगैरे अशा बऱ्याचशा संस्था आम्हाला मदत करत असतात. आणि दुसरी गोष्ट शासनात सांगायचं झालं तर ऑपरेशन सगळे फुकटच आहे. आणि एक आपण जेवढ्या चर्चेत आपण शस्त्रक्रियेचा विचार केला म्हणून बोललो, पण कॅन्सर हा शस्त्रक्रियेपुरता नाहीये, तर हा मल्टीसिस्टमिक डिसीज असं आपण त्याला म्हणतो, ज्यामध्ये आपले रेडिओलॉजिस्ट पण इन्व्हॉल्व आहेत, ज्यामध्ये आपल्याला रेडिओथेरपी पण इन्व्हॉल्व आहे, ज्यामध्ये इंटरव्हेन्शन करणारे डॉक्टर्स इन्व्हॉल्व आहेत, किमोथेरपी देणारे डॉक्टर्स आहेत. पॅलिएशन हा एक मोठा प्रकार आहे जो स्टेज 4 डिसीज साठी लागतो, तर तेही लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ससून सारख्या ठिकाणी त्या अवेलेबल आहेत. म्हणजे आपण जरी आता समजा जसं तुम्हाला सांगितलं की लिव्हरची गाठ आहे, त्याचा आपल्याला तुकडा तपासायला काढायचा, रक्तस्राव होऊ शकतो, तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणून प्रकार आहे. तर त्यात आपण त्या गाठीच्या जवळ रक्तवाहिनी किती लांबून आहे, आपण किती लांबून गेलो तर रक्तस्राव होणार नाही, पण आपल्याला पाहिजे तो तुकडा तपासायला मिळेल, ह्या गोष्टी करता येतात. किमोथेरपी आपल्याकडे ऍक्टिव्हली तयार आहे. आणि अजून शासनाचा आपला प्रयत्न चाललाय की आपण आता पूर्णपणे कॅन्सर सेंटर अस्तित्वात आणावं ससून रुग्णालयामध्ये. वा, म्हणजे हा एक खूपच चांगला उपक्रम आहे रुग्णांच्या दृष्टिकोनातनं. आणि सांगायचं झालं तर जो काय आता माझ्या जे काय आता 2006 पासून आम्ही कॅन्सर सर्जरीज करतो, जे आपण आता किलिंग डिसीज म्हटलं पॅनक्रियाज, तर बऱ्याच ठिकाणी 3 लाखापासून 7 लाखापर्यंत खर्च जातो. पण ससून सारख्या ठिकाणी त्याच रुग्णाचा खर्च हा साधारण 3 ते 5 हजारावर होतो. तेही फक्त जे काय आता आपण छोटे पेढे, आता समजा रक्तवाहिनी आपल्याला जोडायची, त्यासाठी लागणारा धागा एखाद्या वेळेस अवेलेबल नसेल तर तो खरीदणे, किंवा ऑपरेशनच्या आपल्या ससूनच्या कितीही मोठं ऑपरेशन असलं तरी खर्च फक्त 2000 आहे. आणि दिवसाचा खर्च जो काय 10 ते 20 रुपये तो. त्यामुळे रुग्णांचा म्हणजे रुग्णांचं किंवा रुग्ण नातेवाईकांना माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जरी निदान कळलं, तुमच्याकडे म्हणजे पैशांची ऐपत नाहीये किंवा टेन्शन नाही, तर ह्या गोष्टींचा विचार न करता शासनाने ज्या काही गोष्टी करून दिल्या यांचा विचार करून त्याचा जर लाभ घेतला
तर फायदा होऊ शकतो. प्रेक्षक हो, या ठिकाणी मला नमूद करा असं वाटतं, डॉक्टर किरण जाधव आपल्याला सांगतायत की शासनाने ससून रुग्णालयामध्ये कॅन्सर पेशंटसाठी सुद्धा अनेक उपाययोजना करून ठेवलेल्या आहेत मदतीसाठी. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ह्याचा खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतोय. त्याचा नक्की या संधीचा लाभ घ्यावा रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी देखील. डॉक्टर, पेशंट 1 दिवस जगो किंवा 10 दिवस जगो किंवा 10 वर्ष जगो, त्याच्यासाठी आनंदी राहण्यासाठी काही तुमचा गुरुमंत्र आहे का? माझा आपल्या म्हणजे सोसायटीसाठी एकच म्हणणं आहे की बऱ्याच वेळेस काय होतं ना की आमच्या शेजारच्यांना, आमच्या नातेवाईकांना, आमच्या कोणीतरी यांच्यासारखाच आजार झाला आणि ते 2 महिन्यात दगावले, ही काही संकल्पना जी आहे, तर त्यामुळे काय होतं की नातेवाईक पूर्णपणे खचतात की नाही, माझ्याही भावाला आता जठराच्या लिव्हरच्या ठिकाणी कॅन्सर दिसतोय, पण आता त्याचं जर लिव्हर चांगलं आहे किंवा स्टेज 1 स्टेज 2 डिसीज मध्ये आहे तर तो बरा होणार आहे. नक्कीच. पण हे तो लक्षात न घेता तो वेगवेगळे प्रकार करायला जातो, घाबरतो. तर ह्या गोष्टी न करता आपण जे काही तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास आहे त्या एक्सपर्ट डॉक्टरांना दाखवा, त्यांच्याकडून योग्य तो सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे, कारण आयुष्य जसं तुम्ही म्हटलं आयुष्य 1 दिवसाचं आहे की 10 वर्षाचं आहे, पण ते सुखद असणं महत्वाचं आहे. म्हणून स्टेज 1 पासून स्टेज 4 पर्यंत सगळ्या गोष्टींवर काहीतरी इलाज आहे जे आपले पुढचं फ्युचर आयुष्य, रुग्णाचं फ्युचर आयुष्य सुखद ठेवण्यासाठी मदत करतात. तर याचा सगळा विचार व्हावा आणि माझ्या मते जर ज्यांना काही गरज आहे ते कधीही ससूनमध्ये म्हणजे 24 तास किंवा कुठलाही दिवस रुग्णसेवा असते. इव्हन स्टेज 4 डिसीज असेल, याला काही करता येत नाही तर पॅलिएशन साठीही आपण ऍडमिट करतो. तर त्यामुळे त्याचा योग्य तो लाभ सगळ्यांनीच घ्यावा ही विनंती. हा रुग्णांना खूपच मोठा दिलासा आहे. डॉक्टर, एक प्रश्न अजून आहे की कॅन्सर सारखा आजार हा अनुवंशिक असतो का? 30 ते 40% हा, जसं मी तुम्हाला फॅमिलियर पॉलिपोसिस सारखं सांगितलं, तर ह्या गोष्टींमध्ये तो अनुवंशिक आहे. तसंच पॅन्क्रियास आणि स्त्रियांमध्ये अंडाशय किंवा युट्रसचा कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर, ह्या बऱ्याचशा गोष्टी अशा अनुवंशिक असतात. तर 30% पर्यंत अनुवंशिक असू शकतो. म्हणजे पचन संस्थेचे जे आपण कॅन्सरचा विचार केला, जठर, पॅन्क्रियास, ओव्हरी आणि युट्रस या ठिकाणी अनुवंशिकता जास्त प्रमाणात जाणवते. तसेच मोठ्या आतड्यातही. बरं. म्हणजे त्या रुग्णांनी थोडंसं आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्या पुढच्या पिढीकडे तो जाणार नाही ना, किंवा पुढच्या पिढीने काळजी घेतली पाहिजे की आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना होता तर आपल्याला तो आजार होणार नाही. तर तुम्ही त्यासाठीच आहार आणि व्यायाम आपल्या घरात प्रथम रिलेशन मध्ये जर असा आजार आढळला आणि त्याचं काहीतरी तात्पर्य झालंय, ते जर खूप लवकर आढळला 40च्या आत किंवा 40-60च्या आत, तर त्यांच्या पुढच्या पिढीने 40च्या आत किंवा 40च्या जवळपास स्क्रीनिंग म्हणून ऍटलिस्ट सगळ्या तपासण्या करून घ्याव्या, जेणेकरून जर काही तो आजार होणार असेल तर तो प्रथमच लक्षात येईल आणि तो पूर्णपणे बरा होण्याचे चान्सेस खूप जास्त राहतील. बरोबर. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये, दगदगीमध्ये आपण स्वतःच्या तब्येतीकडेच थोडंसं दुर्लक्ष करतो, तर ते जास्त लक्ष दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आजच्या कार्यक्रमात जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मला आत्ता सांगितल्याप्रमाणेच की आपल्याला किंवा नातेवाईकांना आपल्या लक्षात आलं की आपल्या स्वतःला किंवा नातेवाईकांना कॅन्सर सारखा आजार आहे, कर्करोग जाणवतोय, तर आपण तिथे स्पेशलिस्टला दाखवून त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घ्यावं. आपल्याला त्या योग्य ते मार्गदर्शन डाऊट असेल तर दुसऱ्या स्पेशलिस्टला दाखवून ऍटलिस्ट त्याचं कन्फर्मेशन किंवा शक्यता पडताळून पाहावी. परंतु जसं आता आपण बोललो की आयुष्य 1 दिवस असो की 10 वर्ष किंवा 40 वर्ष हे सुखात गेलं पाहिजे, याच्या हिशोबासाठी सरकारही आपल्याला मदत करते. तर ससून सारख्या बऱ्याचशा संस्था आहेत ज्या ठिकाणी आपण कमीत कमी खर्चातही ते करून घेऊ शकतो. तर या सगळ्यांचा आपण लाभ घ्यावा. आणि दुसऱ्याने काय सांगितलं किंवा शेजारच्या कॅन्सरचं काय झालं होतं, जरी आपण ओपीडीत बसलेलो असतो तर ते कॅन्सरचीच लाईन असते, म्हणून तो तिसऱ्या पेशंटचं आता बरं होत नाही, त्याचं वेगळं तोंड वाकडं दिसतंय, पण त्याचं वाकडं दिसण्यासाठी त्याची स्टेज काय होती आणि आपली काय होती हे जोपर्यंत आपले डॉक्टर समजवत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवू नये. हे एक मिथ जर काढलं तर सगळं आयुष्य म्हणजे सगळ्याच रुग्णांचं आयुष्य सुखद होण्यासाठी मदत होईल. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या ज्या संकल्पना आहेत ह्या खूप स्पष्ट पाहिजे आहेत आणि त्याच्यासाठी तज्ञांचं मार्गदर्शन
हे खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. कधीही शंका वाटली तरी डॉक्टर आपले असतात, त्यामुळे त्यांना जावं, दाखवावं आणि त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि पचन संस्थेचे कर्करोग, त्याचं निदान कसं करतात, त्याच्यावरचे उपचार काय काय आहेत, याच्याविषयी खूप सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.